नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रेल्वे विभागामध्ये विविध पदांची परमनंट जॉब वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे। एकूण या ठिकाणी 32,438 जागांची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रेल्वे विभागामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सी संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 23 जानेवारी 2025 पासून रात्रीच्या 12 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सहाय्यक या पदासाठी वॅकन्सीज आहेत। तर लेवल 1 नुसार तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार एकूण वेतन जे आहे 18,000 पासून सुरू होईल। तर 56,900 रुपयापर्यंतचं वेतन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तर वयमर्यादा तुम्हाला 1 जानेवारी 2025ला या ठिकाणी काउंट केली जाईल। 18 ते 36 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 32,438 टोटल वॅकन्सी जे आहेत या ठिकाणी निघालेले आहे। रिझर्व्ह कॅटेगरीमधून येणाऱ्या कॅन्डिडेटसाठी वयामध्ये सवलत या ठिकाणी असेल। ओबीसी नॉन क्रिमी लेअरसाठी NCLसाठी 3 वर्ष सवलत असेल। SC/ST साठी 5 वर्ष, त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनला देखील या ठिकाणी सवलत या ठिकाणी आहे। इतर कॅन्डिडेट देखील आपण या ठिकाणी बघू शकता। PWDसाठी देखील या ठिकाणी कॅटेगरीनुसार सवलत या ठिकाणी आहे। वॅकन्सी डिटेल जे आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठीच्याच वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। एकूण वॅकन्सी जे आहेत या ठिकाणी 1892 वॅकन्सी जे आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी असिस्टंट्स या पदासाठीच्या वॅकन्सीज आहेत, त्याचबरोबर पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनरसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। आपण स्क्रीनवरती बघू शकता। ज्या कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज जे आहेत करू शकता। त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूरसाठीच्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। या ठिकाणी एकूण वॅकन्सी ज्या आहेत 1433 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर या ठिकाणी साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी मार्फत वॅकन्सीज आहे। एकूण या ठिकाणी 503 वॅकन्सी जे आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत। या ठिकाणी देखील असिस्टंट पदासाठीच्याच वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर पॉइंट्समॅन आणि ट्रॅक्स मेंटेनर पदासाठी देखील वॅकन्सी आहे। त्यानंतर वेस्टर्न रेल्वेज जबलपूरसाठीच्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। एकूण या ठिकाणी 1634 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर ईस्ट कोस्ट रेल्वे भुवनेश्वरसाठीच्या वॅकन्सीज आहेत। एकूण 964 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूरसाठीच्या वॅकन्सीज आहेत। 1337 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। त्यानंतर नॉर्थन रेल्वे न्यू दिल्लीसाठीच्या वॅकन्सीज आहेत। एकूण 4785 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर साऊथर्न रेल्वे चेन्नईसाठीच्या वॅकन्सीज आहेत। 2694 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रेल्वे गोरखपूरसाठीच्या वॅकन्सीज आहेत। 1370 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे। त्यानंतर नॉर्थ ईस्ट फाउंटेन रेल्वे गुवाहाटीसाठीच्या वॅकन्सीज आहे। एकूण 2048 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर ईस्टर्न रेल्वे कोलकातासाठीच्या एकूण 1817 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर सेंट्रल रेल्वेज मुंबईसाठीच्या 3244 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर ईस्ट सेंट्रल रेल्वेसाठी हाजीपूरसाठी या ठिकाणी एकूण 1251 वॅकन्सी आहे। त्यानंतर नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराजसाठी या ठिकाणी 2020 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर साऊथ ईस्टर्न रेल्वे कोलकातासाठी या ठिकाणी 1044 वॅकन्सी आहे। त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी या ठिकाणी एकूण 1642 वॅकन्सी आहे। फीज पेमेंट जे आहे 500 रुपये तुम्हाला या ठिकाणी करावे लागेल। तुम्ही जर PWBD कॅन्डिडेट असाल, महिला कॅन्डिडेट असाल, ट्रान्सजेंडर असाल, एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल, SC/ST असाल, मायनॉरिटी कम्युनिटीजमध्ये असाल किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 250 रुपये फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी करावे लागेल। सिलेक्शन जे आहे तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याचबरोबर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भातील डिटेल माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। आपल्याला एक्झाम संदर्भातील माहिती देखील डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये दिलेली आहे।
एक्झाम फी आणि अर्ज देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.